घरकुल मनी रंगले, धाव किती मृगजळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाई वेसही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली. आनंदात आहेत ना सगळे? जाता जाता बाप्पानं कृपा केली म्हणायची सगळ्यांवर. हो, असं दिसतंय खरं. पण मला सांगा, तुम्ही सकाळी सकाळी कुठे गेला होतात? अगं, घरात बसून कंटाळा येतो ना, म्हणून गेलो होतो जरा नाक्यावर. ज्येष्ठ नागरिकांच्या कंपूला जॉईन केलं. काय झालं डॅड, काही राहिलंय का गाडी? हो, बहुतेक काहीतरी. काय राहिलंय सांगा, मी आणतो द्या. नॉलेज, ज्ञान. एवढा MBA ग्रॅज्युएट झालास, गोल्ड मेडल मिळवलंस, ते सगळं ज्ञान, ते मेडल कुठे पुरचुंडीमध्ये बांधून गाडीच्या कुठच्या कोपऱ्यात ठेवलेस का ते पाहतोय. ओम पहा, त्यांनी त्या सीनाला फोडलाय. सीना आता ओमच्या ओंजळीने पाणी प्यायला लागलाय. या सगळ्यावरती काही उपाय आहे तुझ्याकडे? काही विचार केलायस तू? डॅड मला सांगा, या रोड्सचं काम एकटा हा सीनाच करतो का? एकटा सिन्हा नाही, पण हा एकटा सिन्हा जेवढं करू शकतो ना, तेवढे बाकीचे 10 जण नाही करू शकत. मग आपण असे 11 सिन्हा कामाला लावू. वा, 11 आले की 11 डोकी आली, मग त्यांचे 11 विचार आले. ते चाल. नाही डॅड, विचार आपलेच असतील, त्यांनी फक्त आपले इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायचे. आता बिझनेस मधलं मी तुम्हाला शिकवावं इतका मी काही मोठा झालेलो नाहीये. हा, पण बिझनेस म्हटलं की अप्स अँड डाऊन झालेच. त्यामुळे थिंक बेटर आणि प्रिपेअर फॉर द वर्स्ट सिच्युएशन. त्या एका सिन्हावर तुम्ही डिपेंड राहताय, हेही चूकच आहे ना डॅड. डॅड मला सांगा, या सिन्हाला मोठा तुम्हीच केलात ना, पण एवढा मोठा का केलात की आज त्याची पाठ फिरताच त्याची कमतरता जाणवते आपल्याला. जुनी खोड आहे माझी ती. एखाद्याला मोठा करायचा आणि आता ओमचंच बघ ना, मोठा झाला, फिरवली ना आपल्याकडे पाठ. हा प्रॉब्लेम ही तुम्हीच निर्माण केलाय डॅड. हो, त्याच्याशी एकदा प्रेमाने बोला म्हणजे. ते शक्य नाही. त्याने आपला मार्ग निवडलाय, आता फक्त त्याचे परिणाम त्यांनी भोगायचे. खरं सांगायचं ना श्री, तर माझ्या तुझ्याकडून आता काही अपेक्षा आहेत. तुम्ही आता परत तीच चूक करताय डॅड. अच्छा, म्हणजे आता मोठ्या माणसांनी आपल्या मुलांकडून अपेक्षा ठेवायच्या नाहीत असंच सुचवतोयस ना तू? नाही, बरोबर आहे तुझं. डॅड मी एक बोलू का? बोल. या सगळ्या गणेशोत्सवाच्या गडबडीत एक विषय मागेच पडला.
त्याचा अजूनही निकाल लागलेला नाहीये. कोणता? हो, मी विसरलो होतो. तू भेटलास तिला मधल्या काळात? डॅड, अहो ती क्लिप अजूनही सोशल साईटवर फिरते. तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही ती बॅन करणार आहात. आता सध्याचा काळ असा आहे की माझ्या हाताला यश काही येत नाहीये. डॅड, मग तुम्ही वसंत दंगलची मदत का नाही घेत? वसंत अंकलची ते आता शक्य नाही. ओम त्यांच्याकडे जाऊन राहिलाय आणि त्यांनी स्वतःच्या मुलीच्या नावाने, वृंदाच्या नावाने वृंदावन इंजिनिअरिंग ही कंपनी सुरू केली आहे. त्या कंपनीचं काम सोडून ते आपल्याला मदत करतील. मग अहो म्हणून काय तुमची मैत्री तुटली? डॅड, अहो आपल्याला ते परवडणार नाहीये. हॅलो, हा मेस्त्री बोला. काय? अहो ऐका, मेस्त्री माझं एक मिनिट ऐका. मी काय म्हणतोय, पण हे सगळं. हॅलो हॅलो, काय झालं डॅड? नागपूरचं काम आपल्या हातातून गेलं. काय? अहो पण का? व्हॉट इज द रिझन? वृंदावन इंजिनिअरिंग. दचकले ना मी. काय गे, तू घरी कशी? तू काय म्हणाली होतीस? बाहेर जायचं म्हणाली होतीस ना? मला खूप बोर होतंय. म्हणूनच तुला सांगत होतो की जा, बाहेर जा, फिरायला जा, मस्तपैकी पिक्चर बघा, जरा भेळ बीळ खा. या सगळ्याचा मला खूप कंटाळा आलाय हो पप्पा. हेच आहे तुम्हा तरुण मुलांचं. कुठल्याही एका गोष्टीमध्ये ना तुम्ही फार काय रुळत नाही. हा, येस, आता लक्षात आलंय माझ्या. ओम साहेब असतील ना घरी, म्हणून तुम्ही निघाला नसाल. सॉरी माझ्या लक्षात आलं नाही बाबा. मी कशाला थांबू इथं? कबाब में हड्डी. मी जातो इथनं. पप्पा, काय चाललंय तुमचं? मग किती काय? मस्करी करताय? बर, बोल. पप्पा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय? ओम म्हणत होता त्याचं त्याच्या डॅडशी बोलणं झालंय. काय सांगतेस? म्हणजे मधुकर रावांनी त्याला सुद्धा फोन केला तर? नाही, त्यानेच फोन केला होता डॅडला. सहज हाल हवाल विचारायला हो. यु नो व्हॉट पप्पा, त्याच्या घरचे सॉलिड हादरलेत. काय? येस, पण काय कमाल आहे बघ. मधुकर राव माझ्याशी फोनवर बोलत होते ना, अजिबात दाखवलं ना त्यांनी. अगदी शांत आहे असं दाखवत बोलत होते. ती क्लिप कोणी लीक केली याचा तपास करतायत. मीही खरं त्याचाच तपास करतोय की आपण संधी साधण्याआधी कुणी हात मारला. पप्पा, ओम मला म्हणाला की त्याने जसं घर सोडलं तसंच श्रीने सुद्धा घर सोडलं तर? ए, बरी आहेस ना? अगं सख्खा भाऊ आहे त्याचा तो. त्याला असं बरं करू देईल तो? तेच तर सांगते ना पप्पा. ओमच म्हणत होता श्रीने माझ्या वृंदावर वाईट नजर ठेवली. काय सांगतेस? श्रीमुळे ओमने घर सोडलंय. मग श्रीला ओम असा कसा सोडेल? हा, जाऊ दे ग, विसर सगळं. मी काय म्हणतो, तूच जरा ओमला समजावून सांग. म्हणा जाऊ दे, जे झालं ते झालं. मी काय एक मिनिट. काय म्हणाला हो? जसं ओमने घर सोडलं तसंच जर
श्रीने घर सोडलं तर येस 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 काय मजा येईल नाही, काय मजा येईल. एक काम कर, ओमला सांग श्रीला फोन करायला. श्री स्वामींचे गावे गुण, करावी त्यांची भक्ती सगुण. अच्युतानंद गोळा करीतसे सुवर्णकण, सर्व स्वामी भक्तांसाठी. अक्कलकोट पुण्यप्रभू तीर्थक्षेत्र, अणुरेणू देखील तेथील पवित्र. सर्वांसाठी आहे तेथे प्रसाद छत्र, ही स्वामींची कृपा. काय चिंतामणी, कसला विचार चाललाय? नाही, कसलाही नाही. कुठे काय कसला विचार नाही. हो का? मला असं वाटतं ना, जे जमत नाही ते करू नये माणसाने. काय जमत नाही? खोटं बोलणं जमत नाही, कळलं? चेहरा सांगतोय ना तुमचा. हे बघ कमल, माझं आता वय झालंय, तेव्हा माझ्यावर नजर ठेवणं जरा बंद कर. ऐका, नाही हो, नजर नाही ठेवत मी तुमच्यावर. मी तुमच्यावर नजर लावू नये म्हणजे कधी एकदा माझे पती परमेश्वर असा आनंदी चेहरा करून प्रवेश करतील याची वाट बघतीये मी. पण तुमचा चेहरा असा एवढा चिंताक्रांत दिसतोय. काय झालं? काय सांगू तुला आता मी. आपण येऊ का? अरे वा, या या या, बसा ना बसा. आम्ही नवरा बायको बोलत असलो की बरोबर मध्ये टपकायलाच पाहिजे का तुम्हाला? खरं सांगू, हिला ओरडा, हीच तुमच्यावर नजर ठेवून असते. झाली का तुमची सुरुवात? आप्पा, आप्पा, मी नोकरी सोडते. सोड की, आत्ता सोड. अहो सोडते. हो, मग सोड ना. मी मेल्या घरासाठी मरते आणि यांचा आपला माझ्यावरच डूब. नलू, आप्पा, आजवर मी इतकं संशय कुणाला पाहिलं नाही हो. मी संशय? नाहीतर काय. आओ, माझ्या वडील भावासारखे होते. काय म्हणलीस? मग वडील भावासारखे. तुम्ही बघितलं नाही का आता मी त्यांना राखी पौर्णिमेला ओवाळलं ते? ओ हो, खरंच की. जाऊ दे ना आप्पा, तुम्ही माझा हिसाब चुकता करून टाका आपला. अगं नलू, तू तिचं काय मनावर घेतेस? नाही, मी नाही आता इथं राहणार. बरं, तू कशासाठी आली होतीस ते सांग. काही नाही, मी कशाला नाक खुपसू तुमच्या घरामध्ये आणि असं वरडा खाऊ. हे माझ्यावर वरडण्यापेक्षा ना तुमच्या घरातल्यांवरती वरडा, त्याने लय भलं होईल, घराचं बी तुमचं बी. हे बघ, परत परत ती स्टेप लावू नकोस. काही नवीन असेल तर सांग. यांच्या समोर बोलावं की नाही काही कळत ना.
आता एवढं सगळं झाल्यावर बोल. अहो त्या श्रीभाऊंचं काहीतरी बिनसलंय. म्हणजे ते सुषमाताई मधुकरराव सारे कुजबुजून राहिले. सगळ्यांना इतर टेन्शन आहे. पण काहीतरी बिनसलंय नक्की. मामला ना जम सिरियस आहे ते लपवून राहिलेत बघा. नक्की काय झालंय काही कळलंय? अहो माझ्या समोर बोलतील का ते? म्या कोण, म्या उपरी नाही इथली. पण गडबड जरूर आहे. तू चहा कर जा जरा, जा. आप्पा म्या तुम्हाला काही सांगून राहिले आणि तुम्ही. खबर पक्की नाही आहे ना. फक्त संशयच आहे ना. त्या संशयाचं निरसन कसं करायचं ते मी बघतो. तू माझ्यासाठी आणि हिच्यासाठी फक्कड चहा कर जा, जा. मला ना कळना झालंय या घरातल्यानं एकमेकांची काळजी आहे का नाही. तोंडातल्या तोंडात काय चघळणं चाललंय तुझं? बडीशेप. बडीशेप ही ते तुम्ही. अहो आप्पा पान खात होते त्याचा त्रास होत होता. मग मी तंबाखू चालू केली त्याचा बी त्रास व्हायला लागला. यांच्या घरातले शेण खातात ते चालतं पण माझी शेप नाही चालत त्याचा बी त्रास होतो यांना. जा. अरे वा, आज बरं पटवलं तुम्ही तिला. मूर्खासारखं बडबडते, दुसरं काय. हो बर. असं बघत राहू नकोस तू माझ्याजवळ. मी जरा कामिनीला भेटून येते. हा मी बोलतोय. हो नाही तसं करू नका. मी सांगतो तसं करा. कर्मबंधातले ठेवही. स्वप्निता चल ना बाळा, जेवून घे ना, चल. मम्मा मम्मा 1 मिनिट थांब ना. हा एवढा मेल पाठवते आणि मग मी येते. अगं एवढा काय महत्वाचा आहे मेल? नंतर पाठवून नाही का चालणार? मम्मा मी तुला एकदमच गुड न्यूज देणार होते पण आता तू विचारतेस म्हणून मी तुला सांगते. अगं बँगलोरला ना एक कंपनी आहे रॉयल इन्फो म्हणून, तर तिथे जॉबसाठी अप्लाय करते. बेंगलोरला? म्हणजे तू आता बेंगलोरला जाणार? मम्मा तू पण ना. मम्मा अगं मी फक्त रेझ्युमे पाठवलाय, मी लगेच निघत नाहीये. मम्मा मम्मा इकडे बघ ना. अगं मम्मा कंपनी चांगली आहे म्हणून करते आणि त्यांची मुंबईत पण एक ब्रांच आहे. पण आधी बँगलोरला जॉईन व्हायचंय आणि मग वर्षभरातच मुंबईला ट्रान्सफर मिळेल. पण आधी जॉईन होणं महत्वाचं आहे.
अगं आणि सॅटर्डे संडे सुट्टी असणार आहे मला, मग तेव्हा मी तुझ्याजवळच असणार. रिझ्युमे पाठवतीयस ना, मग नोकरी लागल्यासारखं काय बोलतेस? तूच तशी रिॲक्ट झालीस. पण मम्मा, इतका विश्वास ठेव, मी तुला आणि आपल्या घराला सोडून कुठेच नाही रमू शकत ग. माहितीये मला, माझं गुणाचं बाळ येते, कधीच कुणाला त्रास होईल असं नाही वागणार. अरे वा सचिन, आज अगदी वेळेत आलास. पण बरं झालं, चल लवकर हातपाय धुवून घे आणि जेवायला ये. ए तू पण आता जेवायला ये, चला. आणि आता गप्पा मारण्यात वेळ नका घालू, हा वाट बघते मी. चला लवकर या. काय गट टाकले, कसलं कौतुक चालू होतं? Why? Are you feeling jealous? Why should I feel jealous? हे बघ, मी फक्त जाणून घ्यायचा प्रयत्न करत होतो, ठीक आहे? सांगायचं नसेल तर नको सांगू. सचिन, अरे काय लगेच रागवतोस? म्हणजे तू आता जॉबसाठी बँगलोरला जाणार आहेस? आता तू पण मम्मा सारखा रिॲक्ट होणार का? ओके, गुड, चांगलंय. एक शॉर्ट काय की माझं ऑस्ट्रेलिया बारगळलंय, त्यामुळे तू तरी तुझ्या मनासारखं कर.